हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता मी आमच्या बागेत आली आहे आणि आजचा व्हिडिओ आपला खूप खास आहे, शेवटपर्यंत बघा. आणि काळी मिरीवरती आहे. सो मी थोडक्यात माहिती सांगणार आहे काळी मिरीची, आणि जी आम्ही प्रोसेस अप्लाय करतो म्हणजे काळी मिरी काढून वगैरे ते सगळं सुकवण्यापर्यंत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो तुम्हाला मी आधी आमची काळी मिरी दाखवते. सो ही आहे आमची काळी मिरी, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता ही फुटलेली आहे, आम्ही तोडली होती. पण आता हिला बघा, तुम्हाला ही अशी पानं दिसतील, हे बघा. सो ही आत्ता पालवी फुटलेली आहे आणि आम्ही ना ही ह्याच्यावरती सोडलेली आहे, आपल्या आंब्यांवरती सोडलेली आहे. सो काळी मिरी ना बहुतांश आंब्यांवरती, माडांवरती, फणसावरती अशी सोडली जाते. कारण की जरी ते झाड असलं तरी ते एक वेलीचा प्रकार आहे. तुम्ही बघू शकता, बघा ही वेलीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे ही वेल जशी तुम्ही ठेवाल, जशी तुम्ही लावाल तशी सरळ वाढत जाते. सो असं सरळ त्याला काही ना काहीतरी असा सपोर्ट लागतो. त्याच्यामुळे माडांवरती, फणसांवरती वगैरे सोडल्या जातात. सो आम्ही ह्याच्यावरती सोडलेल्या आंब्यांवरती तुम्ही बघू शकता. सो माकड का मधीच ओरडतात, आजूबाजूला जंगल त्याच्यामुळे माकड पण आहेत, ते ओरडतात. सो ही आहे काळी मिरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही तोडलेली आहे, खूप मोठी होते, तर ही आता फुटते आहे. सो आता हा सीझन आहे, म्हणजे पावसाळ्यात एक बहर येतो, म्हणजे फुलं टाकण्याचा एक बहर येतो, पण ती फुलं सगळीच धरत नाहीत. सो पहिली स्टेज असते ती त्यांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगणार की प्रोसेस कशी काढतात, काय करतात. सो मी ते सांगणार आहे. सो आमच्याकडे जेव्हा काळी मिरी तयार होते, सो तयार कशी होते, तर पहिली जी फुलातून बाहेर येते ती पूर्ण हिरवी असते, गोल गोल अशी. आणि त्याच्यानंतर पिकताना ती अशी लालसर दिसते तुम्हाला. सो ती लालसर झाली याचा अर्थ ती पिकली. मग पिकूनल्यानंतर आपण ती काढतो. आणि काढून आम्ही काय करतो, काढतो आणि गरम पाण्यात गरम पाण्याची मोठी उकळी काढतो आणि त्या गरम पाण्यात ते टाकतो, असं 5-10 मिनटं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर काळी मिरी, तुमच्याकडे फडका असेल कुठला किंवा गोंता असेल तर तुम्ही गोंट्यावरती टाकू शकता, जेणेकरून त्यातलं जे पाणी असतं ते झिरपावं. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे काळी मिरी कधीच उन्हात सुकवायची नसते, ती सावलीमध्ये सुकवायची असते. तुमच्याकडे टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवरती पण टाकू शकता. जिथे सावली असेल तिथे तुम्ही टाकू शकता. 5 ते 6 दिवस चांगली सुकून द्यायची, जेणेकरून तो जो कलर असतो, काळपट कलर, तो यावा यासाठी. आणि कधीच उन्हामध्ये सुकवायची नाही काळी मिरी. आम्ही तरी असंच करतो आणि चांगला कलर येतो. आणि बाजारातसुद्धा तुम्ही जर अशीच घेऊन गेलात तर कोण घेणार पण नाही. कलर चांगला असेल तरच घेतली जाते. अशी हिरवट असेल ना तर अजिबात घेत नाहीत. कोवळी जर तुम्ही काढली असेल आणि जर तुम्ही ही प्रोसेस करून हे केलात तरी कलर येणार नाही. चांगली प्रॉपर तयार झाली पाहिजे काळी मिरी. जी मी प्रोसेस सांगली त्या प्रोसेसने जर केलात चांगली तयार असलेली, तर तुम्ही बाजारात हमखास विकू शकता. आणि चांगला कलरसुद्धा येतो. काळी मिरी एकदम अशी ना काळपट दिसते आणि खूप चांगला कलर येतो त्याच्यामुळे. आणि स्मेल पण एकदम मस्त येतो, कारण की बॉईल केलेली असते त्याच्यामुळे. सो तुम्ही कुठेही गेलात, कोकणात जरी कुठेही आलात तरी तुम्ही ज्यांच्या बागा असेल त्यांच्या बागेत जरी तुम्ही एंटर केलात, तुम्हाला पहिले काळी मिरी दिसेल. आंब्यांवरती, फणसांवरती सोडलेली दिसेलच, जास्ती करून माडांवरती सोडलेली असते. सो मी तुम्हाला अजून एक आमच्या साईडला जी बाग आहे त्या बागेमध्ये पण दाखवीन. तिथे फुलंसुद्धा आली आहेत, ते पण दाखवेन तुम्हाला. सो ही अशी प्रोसेस आहे. आम्ही तरी अशीच प्रोसेस करतो की मेच्या एंडिंगपर्यंत चांगली तयार होते काळी मिरी. आणि काढून चांगली उकळत्या पाण्यात टाकतो. आणि नंतर मग जे फडक्यावरती किंवा गोंडपाडावरती असं टाकतो, जेणेकरून पाणी झिरपून चांगली ड्राय होऊन जिथे सावली असेल तिथे चांगली सुकते. सो ही अजून लहान आहे, हे बघा. तर बघूया मेपर्यंत लागते की नाही. सो जिथे लागले तिथे मी तुम्हाला दाखवते. आणि मोस्टली ना कोकणातूनच जास्ती काळी मिरी बाहेर जाते, म्हणजे मार्केटमध्ये विकायला जाते. सो ज्यांच्या बागा आहेत मोठमोठ्या, तिथे ते लोकं लावतात काळी मिरी. आणि जर तुम्हाला काळी मिरी लावायची असेल ना तरी तुम्ही नर्सरीत जरी गेलात तरी तुम्हाला काळी मिरीचं कलम लगेच मिळेल आणि तुम्ही लावू शकता. सो हे बघा, हे काळी मिरीचं पूर्ण काय म्हणतात वेली आहेत. आणि ह्या वेली ना माडावर सोडलेल्या आहेत, कुठपर्यंत गेल्यात बघा. आणि हे बघा ह्याच्यावर लागल्यातसुद्धा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक बहर येतो ह्याच्यावरती, हे बघा आल्यात. सो इथे तुम्ही बघू शकता, हे बघा लागल्यात. सो तुम्ही बघू शकता केवढी वरपर्यंत गेली आहे. आणि ही माडावरती आहे, पूर्ण माडावरती. आणि एकच नाही आहे, अशा 2-3 ठिकाणी ह्याने लावल्यात. हे बघा या साईडला पण एक आहे, हे बघा इकडे पण आपण माडच आहे. आणि ह्याच्यावर पण सोडलेली आहे वरपर्यंत, तुम्ही बघू शकता. हे बघा ह्याच्यावर पण एक आहे.
ही पण फुल वरपर्यंतच गेली आहे. सो अशा आपापल्या बागांमध्ये प्रत्येकाने अशा लावलेल्या आहेत काळी मिरी. सो अशा पद्धतीने यांनी लावलेल्या आहेत. म्हणजे आमच्या शेजारचीच बाग आहे. इथे काळी मिरी दिसेल बघा किती साऱ्या लागल्यात. सो हा फर्स्ट त्यांचं काय म्हणतात पहिलीला हे आहे फुलं पडायची. सो ही सगळीच धरत नाहीत. अर्धी धरतात अर्धी धरत नाही. ही बघा इथे धरले आहे. आणि इथे बाकीची पण झाडं त्यांनी लावले ते बघा तुम्ही बघू शकता. खतं भरलेली आहेत झाडांना पोपळींना वगैरे. आणि असे 3-4 माडांवरती यांनी हे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता काळी मिरी. हा 1, हे 2, तिकडे 1, 3 आहे आणि हे बघा इकडे 1, 4 समोर. सो असे 4 माडांवरती त्यांनी काळी मिरीचे लावलेले आहेत आणि बऱ्या प्रकारे चांगल्या लागतात. हा त्यांचा पहिला काय म्हणतात सीझन आहे. पडले आहेत बघा लागले आहेत मगाशी तुम्हाला सांगितलं तेच. ह्या लागल्या त्यातल्या सगळ्याच धरत नाहीत. आणि ही बघा ही यांनी ना आत्ताच लावलेली वाटते. तुम्ही बघू शकता आत्ता ह्याला फुटती आहे बघा. ही आत्ताच लावलेली आहे. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या खूप आधीपासूनच्या आहेत चांगल्या हे बघा. आणि चांगल्या मजबूत झालेल्या आहेत आणि वरपर्यंत गेलेल्या आहेत एकदम. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी प्रोसेस आहे ती तुम्ही पण अप्लाय करू शकता. सो चांगला कलर येतो आपल्या काळी मिरीला. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.